अमरावती शहरातील प्रत्येक सिग्नलवर सिग्नलच्या टायमरचे दुरुस्ती करणे, सिग्नलचे सेकंद पल्स संपण्याच्या अगोदर नागरिक आपले वाहने सिग्नलमधून काढणे सुरू करतात। त्यामुळे उभे असलेले कर्मचारी यांना नागरिकांसोबत विनाकारण वादविवाद होतात। प्रत्येक सिग्नलवर वाहतूक शाखेकडून नियमांचे पालन करण्याबाबत तसेच नियम तोडल्यावर दंडाचे फलक लावण्यात यावे। तसेच सिग्नलवर असणारे कर्मचारी एका कोपऱ्यात उभे न करता सिग्नलच्या मध्यभागी आपले कार्य बजावले तर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा नागरिकांचा त्रास दूर होऊ शकतो। सिग्नलवरील प्रत्येक टर्निंग पॉइंटवरील उभ्या असलेले वाहने यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरून वळणावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर होऊ शकतो। तसेच नागरिकांचे परस्परांसोबत होणारे वादविवादासह अपघात देखील टाळता येऊ शकतात। तसेच शहरामध्ये नो पार्किंगचे फलक लावलेले आढळून येत नाही। यासाठी आपल्या विभागामार्फत किंवा संबंधित विभागाला पत्र देऊन फलक लावण्याबाबत सूचना देण्यात याव्यात। यामुळे नागरिकांना लक्षात येईल की नो पार्किंगच्या जागेवर वाहने उभे केले असल्यास आपल्या वाहनावर कार्यवाही होणार, म्हणून ते तेथे वाहन उभे करणार नाही। यासाठी आपल्या विभागामार्फत सहकार्य करण्यात यावे, अशी विनंती क्रांती सेना बहुजन एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी केले आहे। जय भीम, जय शिवराय। मी रितेश तेलमोरे, क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। आज पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदनाचे स्वरूप असे होते की अमरावती शहरामध्ये जे ट्रॅफिक सिग्नलवर सेकंद संपाच्या अगोदर जे नागरिक एकमेकाच्या अंगावर जाऊन आदळतात किंवा अपघात होतो, तिथं हे अपघात न व्हावे व नागरिकांचे एकमेकांसोबत वाद न व्हावे, प्रशासनाला मी निवेदन दिलेलं आहे का बा जे सिग्नलवर कर्मचारी गैरहजर असतात त्याच्यानंतर तिथं जे कर्मचारी आपल्या कार्यावर असतात त्यांनी मधात उभं राहावं आणि आपलं जे सिग्नल आहे आणि जे नागरिकांना दिशानिर्देश करावे का बा सिग्नल संपला आहे आणि तुम्ही निघू शकता, किंवा फक्त अपघात झाला तर तिथं मधात जर कर्मचारी उभा असला तर अपघात झालेल्या माणसाला तो पकडू शकतो आणि जर गुन्हा दाखल होऊ शकतो। ते पण तिथं आपल्याला प्रत्यक्ष दिशा पाहायला आपण तर काही नसते। त्याच्यानंतर रोडवर जे दिशानिर्देश असतात का बा सिग्नलवरून गाडी कुठे उभी करायला पाहिजे, लेफ्ट टर्न राईट टर्न घ्यायचा आहे तर राईटचा एक सिम्बॉल असतो, सरळ जायचं आहे तर सरळचा एक सिम्बॉल असतो आणि लेफ्ट साईड पलटायचा असेल त्याचा सिम्बॉल असतो रोडवर। मोठ्या मोठ्या सिटीमध्ये तसे सिम्बॉल शासनाकडून दाखवले जातात, पण अमरावती शहरामध्ये असे सिम्बॉल किंवा असे दिशानिर्देश कुठं नसतात। दंडात्मक जे कारवाई व्हायला पाहिजे ते कारवाई शासनानं तिथं प्रत्येक सिग्नलच्या बाजूनं मोठ्या फलकामध्ये लावण्यात यावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे शासनाकडे। यामुळे कसं आहे, जे गैर वर्तणूक करून नागरिक निघून जातात त्यांच्यावर आळा बसेल व शासनाला व नागरिकांचे जे वाद होतात व अपघात होतात हे थांबतील, असे आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे क्रांती सेनेच्या मार्फत। जय भीम, जय शिवराय। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।